ताटात अशी मस्त चुरलेली भाकर आणि त्यावर वाफवलेला गावरान मटकीचा रस्सा बघूनच कोणाच्याही तोंडाला पाणी सुटेल। जर तुम्हालाही आज काहीतरी बेत कडक करायचा असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर सगळ्यात आधी आपल्याला लागणार आहे छान मोड आलेली मटकी। ही मटकी आपण स्वच्छ धुवून घेतली आहे। आता या रस्स्याला खरी चव देते तो म्हणजे आपला खास वाटण मसाला। त्यासाठी कढईत शेंगदाणे, सुक्या खोबऱ्याचे तुकडे आणि तिखट प्रमाणानुसार हिरव्या मिरच्या छान खमंग भाजून घ्यायच्या आहेत। आता हे भाजलेलं साहित्य थोडं थंड झाल्यावर आपल्याला ते भांड्यात काढून घ्यायचंय। आधी ते कोरडं फिरवून घ्या आणि नंतर थोडे पाणी घालून मऊ फिक्कट पांढऱ्या रंगाची पेस्ट तयार करून घ्या। बघा, आपलं हे वाटण मसाला अगदी तयार झाला आहे। आता आपण वळूया फोडणीकडे। कढईत तेल चांगले गरम झाल्यावर त्यात जिरे मोहरीची फोडणी कडकडून द्यायची आहे। त्यासोबत फ्रेश कढीपत्ता आणि बारीक चिरलेला कांदा टाका। कांदा तेलात छान मऊ आणि हलका गुलाबी होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। आता कांदा छान परतल्यावर आपण ते शेंगदाणे आणि खोबऱ्याचं वाटण तयार केलं होतं ते यामध्ये घालूया। हा मसाला तेलात मंद आचेवर छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा आहे। मसाला जितका छान परतेल तितकंच रस्स्याला उत्तम चव येते। आता यामध्ये थोडे बारीक चिरलेले टोमॅटो घालूया। ते मऊ होईपर्यंत मिक्स करून घेऊया। टमाटा छान शिजू द्यायचा आपल्याला मसाल्यामध्ये, मऊ झाला पाहिजे। टोमॅटो छान मऊ झाल्यावर यामध्ये टाकूया थोडीशी हळद, घरगुती लाल तिखट किंवा कांदा लसूण मसाला। मसाले जळू नयेत म्हणून गॅस बारीक ठेवा आणि हे छान एकत्र करून घ्या। बघा किती सुंदर रंग आला आहे। मसाला तयार झाल्यावर आपण यात घालणार आहोत थोडे बटाट्याचे तुकडे। याने रस्स्याला दाटसरपणा येतो आणि आपली मोड आलेली मटकी आणि बटाटा या मसाल्यामध्ये 1 ते 2 मिनिटं छान परतून घ्या, जेणेकरून मसाल्याची चव मटकीपर्यंत आतपर्यंत जाईल। आता यामध्ये रस्स्यासाठी गरजेनुसार पाणी ओता आणि रस्स्याला छान उकळी येऊ द्या। रस्स्याला उकळी यायला लागली की वरून टाका भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर। वा, काय सुगंध सुटलाय। आता मंद आचेवर मटकी आणि बटाटा छान शिजेपर्यंत हा रस्सा उकळून घ्यायचा आहे, जेणेकरून वरती छान कट किंवा तरी येईल। आता घ्या एक भाकरी, ती मस्त कुस्करून त्यावर गरमागरम आपला गावरान मटकीचा रस्सा ओतून मस्त एन्जॉय करा। तुम्हाला ही साधी आणि सोपी गावरान रेसिपी कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब